पहिली माणसं कशी होती, घरला आलेल्या पाहुण्याला रामराम घालायची, तांब्या भरून पाणी द्यायची, चुरगाळलेल्या नोटा असायच्या, पण त्यांचं प्रेम चुरगाळलेलं नव्हतं. अरे पांडवा म्हणला तुझं पोरगले गाणी म्हणते मला चांगली, तुझ्या पोरला माझी नात देऊ वाटते म्हणलं. अगा म्हणला पहिला काळ गेलाय म्हणला, पहिल्या दळाला पैसे दिले की दुसऱ्या दळाला लगेच आहे म्हणलं. मग बहीण म्हणते तुला एसा दावती कोर्टा, फुकटचं गाणं त्याला कशाला पैसे ना अजून त्यांची कुरुलीच बक्षीस द्यायची. मग या आठवड्यात बायको करतो खोटा आहे, कोटीशिवाय बात नाही, वडापाव शिवाय खात नाही. मी म्हणा ज्याची याड त्याला गोड असते, दारूसाठी जाऊ दे किती बी शेती, पर दारू पेल्यावर मजा किती. मला काय माहिती आहे, सल्पावर एक दारूला झोपला होता, त्याला जाग आली, आमच्या पदरच्या पैशाने पितोय म्हणून, बाजी 5 एकर घालवली म्हणलं. काय गाणं म्हणणाराची घालवली काय म्हणलं, काय गाणं म्हणणार आम्हाला पैसे दिले, समाधान आहे ढेकर यायची. म्हणजे त्यात मया कांडून कुठून केली जाय थोडक्यात सांगायची. मग ही लोकांना माझं ज्ञान का पटतं, तर मी थोडं तत्वान राहायचा प्रयत्न करतो. आपण का साधू संत नाही, सामान्य माणूसच आहे. म्हणजे कसं आहे, तमाशाला तोबा गर्दी असते, भजनाला पेटीवाला मिळत नाही. चैताच्या उन्हामध्ये नाल्याचं बरास तुला खांदावं लागल, आई बापाच्या नावासाठी लेकी तुला नांदावं लागल, लेकी तुला नांदावं लागल. बाई काळ्या राणी वटी सांडली हरभऱ्याची, वटी सांडली हरभऱ्याची, लाडकी मैना वाट बघती कारभाऱ्याची, हरिरी वाट बघती कारभाऱ्या. लग्नात भाऊ बहिणीची गाणी म्हणायचो, मग ती माणसाला चांगली वाटायची. माणसं घरातल्या डबड्यातले पैसे आणून सुद्धा द्यायची, मला नसले तर उसने घेऊन द्यायची, पण पैसे द्यायची 100%. आणि गाणं म्हणायचे, तुझा आवाज चांगला आहे, आम्हाला आवडते म्हणायचे. मग अनेक भाऊ बहिणीची गाणी माझ्याकडं मी म्हणायचो, जात्यावल्या ओव्या होत्या त्यात गाणी, लग्नाची गाणी पण म्हणत होतो. म्हणून दाखवा बरं. हे ग बहिणीचा सासूरवास, भाव ऐक तू सौन्या वाट, बहिणी इलाज नाही कुठ, बहिणी इलाज नाही कुठ. हे ग बहिणीचा सासूरवास, कसा भावान ऐकिला, नाही रांजणी पाणी पेला, सका मोरल्या गावा गेला, सका मोरल्या गावा गेला, त्यानं वाळूत झरा केला, त्यानं वाळूत झरा केला, शेला लावून पाणी पेला, शेला लावून पाणी पेला, आई पुसतिले कायाला, शेला कशान वला झाला, शेला कशान वला झाला. लेक सांग तू आईला, त्या बहिणीच्या गावाईला, पाऊस भला झाला, पाऊस भला झाला, हे पाऊस भला झाला, पाऊस भला झाला. अशी लाडक्या बहिणीची गाणी म्हणलं की माणसं कमळातनं म्हणजे जुन्या जाणत्या माझ्या माता मौल्या मला बक्षीस काढून द्यायच्या. होय, मला ते अजून चांगलं आठवतंय. चुरगाळलेल्या नोटा असायच्या, पण त्यांचं प्रेम चुरगाळलेलं नव्हतं. मन मोकळी माया, म्हणजे लावील त्याचा लाळा असतो, गाईल त्याचा गळा असतो, पिकविल त्याचा मळा असतो, आणि भक्ती करील त्याचा विटू सावळा असतो. बरोबर आहे. अशा म्हणीप्रमाणे ती लाळा जिवाळा लावायच्या. कुठं कुठं जायचं मग लग्नाचा कार्यक्रम करायला, कुठं कुठं जायचं? पहिल्यांदा खरं तर मला ढेकळवाडी माझ्या मामाचं गाव, त्या मामाच्या गावात मला गाणी म्हणायला मामाची पोरं, म्हणजे आता एकाचं नाव घेतलं तर दुसऱ्याला राग येईल, त्या अख्ख्या गावानंच मला कलावंत बनवलं. त्यातली लहान तोर सगळी असतील माणसं माता मावल्या, त्या गावानं मला खरं तर उचललं. त्या गावात असा एक काळ होता की बामण नसला तर चालेल, पर दिगंबरचं गाणं असायचं. हां, मग त्यात मला गाणी आवर्जून न्यायला मला यायची. पहिला गाडीचा म्हणजे सायकलचा जमाना होता, मला सायकलवर डबल शीट बसवून न्यायची, पण गाणं म्हणायला लावायचीच. पण माता माऊली कधी फुकट गाणं ऐकाय नाही, म्हणून गाव मामाचं मोठ्या प्रेमाचं मी अजून सुद्धा म्हणतो. बर. म्हणजे सायकलीवरचा जो काळ होता त्या काळापासून तुम्ही गाताय? होय होय, सायकलीवर जायचं मी. होय, सायकलीवर. कुठं कुठे गेलाय सायकलीवरती? सायकलीवर तुमच्या तावशीला गेलो, महारापूरला गेलो, पुन्हा बटाणला गेलो, चिटाणला गेलो. म्हणजे असं एक खेड नाही मंगळवेढा तालुक्यातलं की तिथं ढेगासलगडला ओळखत नाहीत. आपल्या मंगळवेढा तालुक्यापुरतं तर बोलायचं झालं, तालुक्यात 70-80 खेडी असतील, पण तिथं दिगंबर सलगडला ओळखतील. हा बासरी वाजवतो, गाणी म्हणतो, सगळीकडे ओळखतील.
मग ते सायकलीवर गेल्यानंतर कधी अडचणी आल्या होत्या का म्हणजे एखादं लांबचं गाव आहे होय, असं काय होय. झालं होतं का काय? अडचणी म्हणजे कधी काय बाळूमामा आणि पांडुरंगाने कधी मला अडचणी येऊ दिली नाही. म्हणजे माणसं मला भेटायची, हां चांगली माणसं, मोत्याची कणसं, जुनी माणसं म्हणजे मोत्याची कणसं, हां 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 लळा जिव्हाळा लावायची. हां. ते मन चंगा तो काटोट मी गंगा म्हणलेला, आपण चांगला असेल तर जग चांगला आहे. बरं बरं बरं. नाही तसं नाही म्हणत मी. अडचण म्हणजे कशी, आता तुम्ही एका कार्यक्रमाला जायचं, तुम्हाला कुठेतरी एखादा बोलवलं तुम्हाला, बरोबर आहे. मग तो काळ आधी कुठं गाड्या वगैरे नव्हत्या ना, आता नव्हत्या, तुम्ही म्हटली ना तुम्ही सायकल जायचा. सायकलवर जात असताना तुम्हाला कधी सायकल पंक्चर झाली असं काय गोष्टी पाहिजे का? नाही, कधी देवाची गाणी मला जाताना म्हणजे मला असं आठवत नाही बाबा गाडी पंक्चर झाली आहे, कधीच म्हणजे मला आठवत नाही. आणि देवान तशी आठवण मला आलीच नाही खरं तर. बरं बरं बरं. मग आली अशी माझ्या ध्यानात राहिली असती, पण आलीच नाही. आणि बैलगाडीने कधी गेलाय का? बैलगाडीनं म्हणतोय. हां बैलगाडीनं म्हणजे जेव्हा असं तर म्हणजे जायला वाट नसेल तर बैलगाडीनं बी गेलो की, कुठे चिखला चेवताना ते जायचं म्हणलं तर. कुठे गेलता आठवतं का काय? बैलगाडीनं गेलो की आम्ही, म्हणजे मी वाघ्या मुरळीत बी काम करत होतो मला सांगतो. बरं बरं बरं. म्हणजे अनुषंगाने बोलू आपण. हां हां हां. वाघ्या मुरळीत मी सोंगाडी म्हणून काम करायचं, माणसं असवायचो. बरं. मग सांगूरला जाताना तसा प्रसंग आला होता मला. हां 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 मग चिखलात गाडी अडकली हां. वाघ्या मुरळीची. बरं. ते मोठा सावकर होता, हां सावकाराच्या घरी कार्यक्रम होता. हां मग 1-2 किलोमीटर डांबरी होती आणि त्याचं घर आत होतं. हां मग तिथं जायला आम्हाला बैलगाडी न्यायला आली, हां. तिथं काय जाता येत नव्हतं. बरं. मग ते आम्ही नेलेलं वाहन तिथंच थांबवलं. हां मग तिथं म्हणली मला आता गाडीत जावं लागते दिगंबर भाऊ. हां मग ती सगळी वाघ्या मुरळी आम्ही ती पेटी बिटी सांभाळून सगळी जी वाद्य होती ती आम्ही त्या गाडीत टाकलं. हां आणि मोठी एक वगळ आली आडवी, हां. बैलगाडी त्यात गाळात घुसली. बरं. काय केलं निघना. हां. मग ते मुरळी ताईल म्हणजे कसं ते आम्ही बहिणी परमान भावाप्रमाण राहिलेलो. बरं बरं बरं. दिगंबर भाऊ म्हणले तुम्हीच काहीतरी कला करा म्हणजे कृष्णदेव मला म्हणायची. बासरी वाजवत असल्यामुळे मला कृष्णदेव म्हणायची. हां. अनेक माणसं म्हणतात तशी, हां कृष्णदेव तुम्ही काहीतरी कला करा म्हणले, आता गाडी तर काय जाय नाही म्हणली. मग मी आपलं ते काय केलं, बासरी घेतली माझी आणि त्या बैलाच्या कानाजवळ गेलो, गुडघ्या मांड्या पाण्यात गेलो. बरं. आणि ते तुम्हाला वाजवलेलं सांगतो ते, आता काही सांगायला हरकत नाही. हां अशी शिट्टी वाजवल्यासारखी त्या बैलाच्या कानात वाजवली. बरं. जी बैल जी भुजली ती क्षणात गाडी वगळीच्या बाहेर गेली. होय. म्हणजे ते मला प्रसंग अजूनही आठवतो. बरं बरं बरं. म्हणजे तुम्ही गाळातली गाडी गाडी तुम्ही ती बासरी वाजून काढली. काढली तो अजून मला प्रसंग आठवतोय. बरं. मग काढली आणि मग आम्ही त्या सावकाराच्या घरी गेलो, कार्यक्रम केला. हां. कार्यक्रम मला तो अजून आठवतो, बैलगाडीतला. बरं. म्हणजे माझ्या आयुष्यातला तो आठवणीतला कार्यक्रम. हां. होय भारी गोष्ट सांगली तुम्ही. होय होय ते आलेला अनुभव आपला. मग लग्नामध्ये अजून कोणत्या कोणत्या प्रकारची गाणी म्हणायची? हा, लग्नामध्ये विनोदी गाणी म्हणायचो की. होय. होय. मग ते गाणे तुम्हाला म्हणून जावतो, विनोदी गाणं. हां. म्हणजे माणसानं कोणाला भाळावं असं कोणाला नाही असं एक सांगणारं गाणं. हां. काय भाळून भाळ आली याच्या मिशाच्या आकड्याला, चटणी मिळना तुकड्याला, अग या बाई चटणी मिळना तुकड्याला. काय भाळून भाळ आली कशाला बघू यानी, आणि खातू तंबाखू मागू यानी, अग या बाई खातू तंबाखू मागू यानी. नकट्या नाकाईला शंभूळ येतू या भडा भडा, आणि घाणे येते या काळे दोडा, घाणे येते या काळे दोडा. ही मधनातनं म्हणजे भाऊ बहिणी माता माऊली हसायसाठी अशी विनोदी गाणी म्हणायचो मी बरं 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 बरं. लग्नामध्ये. हां. मग त्यात एक ठुमरी असायची, एखाद्या सावकारानं बक्षीस दिलं तर ती माणसं म्हणायची सावकारावर गाणं म्हणा, सावकारावर गाणं म्हणा. हां. त्यात मग झलक म्हणून सावकारावर बी गाणं म्हणायचो. गुलाबी फेटा सावकर मोठा, चौकात थांबला न जीव माझा रमला न पाठीवर संबला. लाक्या सावकर चौकात थांबला, लाक्या सावकर चौकात थांबला, लाक्या सावकर चौकात थांबला. अडकी त्याला घुंगर वाजती छमछमर, अडकी त्याला घुंगरी वाजती छमछमर. असा लावका सावकर चौकात थांबलाय रे, आणि पाठीवर संभलाय रे, न जेहू माझा रंबलाय रे. म्हणजे अशी माणसावर बी गाणी मला म्हणायला लावायची माणसं. बरं बरं एखाद्याने बक्षीस दिलं तर म्हणा याच्यावर गाणं म्हणायची. बरं बरं बरं. मग त्यांना खुश करायसाठी गाणं म्हणलं की मग त्यांनी बी 100-50 बक्षीस द्यायची. हां. असे लग्नामध्ये होईल. हां. मग बहिणीवर गाणं म्हणा, मावशीवर गाणं म्हणा, हां.
एखादा माणसाला म्हणजे बाळूमामाचा पांडुरंगाची आवड असायची, हां ती पांडुरंगाची गाणं म्हणायचा, हां मग पांडुरंगाची बी गाणी म्हणायचो. हां. आणि मग बक्षीस म्हणून फक्त पैसेच मिळायचं का हो? हां जुन्या काळी त्या काळी म्हणजे आता 15-20 वर्षापूर्वीचा होय काळ होय तुम्ही सांगता, बरोबर आहे काय? त्या काळात फक्त पैसे द्यायचे का ते? हां पैसेच पैसे अजून काय? पैसे आणि मन भरून प्रेम, म्हणजे त्याचं पैशात मोलच होत नाही. बरं. काय आहे, एखादा अनुभव सांगा की मग तुम्हाला एखाद्या कार्यक्रमात तुम्ही गेला तिथं तुम्हाला असं भरभरून प्रेम मिळाले असा अनुभव हा अनुभव आहे माझ्याकडे. सांगा की. म्हणजे राखी पौर्णिमेचा दिवस होता हं, आणि त्यांच्या घरी मी गाणी म्हणायसाठी गेलो होते एका माता माऊलीच्या घरी. हं, मग मला या कार्यक्रमामुळे माझ्या सख्या बहिणीकडे जाता झालं नव्हतं, हं. म्हणजे राख्या बांधायला. बरं. मग तर कार्यक्रम केला, हं, बहिणीकडे जाऊ म्हणलं उद्या, आता कार्यक्रम राखीचा करू म्हणलं आणि उद्या जाऊ म्हणलं. हं. मग ते कार्यक्रम चांगला झाला, सवासणीचा कार्यक्रम होता तिथं, बरं. मायकाचं दूध होतं. हां मग दुधाच्या वया म्हणलो हां आणि मग वया म्हटल्यानंतर भंडारवाटी म्हणून ताटात ते नारळ डाळगुळ आणि जे ठरलेली भंडारवाटी असते म्हणजे सुपारी असते ती देते. ती बरं देताना त्या ताईच्या लक्षात आलं, म्हणली डेगा भाऊ तुम्हाला राखी कोणी बांधलेली दिसत नाही म्हणली. बरं मी बरं. म्हटलं नाही का, म्हणलं मला कार्यक्रमात बहिणीकडे जाता आलं नाही. हां मग मी बहीण आई म्हणली राखी बांधते तुम्हाला म्हणली. बरं बरं बरं. मग तिनं बिचारीने राखी बांधली. हं, ते आमच्या वस्तीवरलीच दुधाळ ताई म्हणून आहे, हं, हं, हं. तिनं राखी बांधली. तिचं बघून दोघा चौघांनी राखी बांधल्या. बरं. मी म्हणलं ताटात आता म्हणलं वही आलेले पैसे घेऊन म्हणजे झालं म्हणलं, नाहीतरी राखी बांधचाल पैसे घ्याचाल. नाही म्हणली पैसे काय नको म्हणली, फक्त बरं. तुमचं मन भरून प्रेम द्या बास म्हणली, आम्हाला पैसे नको म्हणली. हां हां. मग ती माझ्या आयुष्यातला एक न विसरण्याचा म्हणजे प्रसंग म्हणावा लागेल. बरं 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 बरं. आणि लग्नाच्या ठिकाणचे असे काय आहेत का किस्से काय? हं? लग्नाच्या कार्यक्रमात गेला तुम्ही, होय होय, त्या ठिकाणची काय आठवणी? लग्नातल्या आठवणी म्हणताय. लग्नातली एक आठवण चांगली होती तशी, म्हणजे माझं तेव्हा लग्न नव्हतं. बरं. मी असंच एका गावाला कार्यक्रमाला गेलो. हां मग कार्यक्रमाला गेलो, त्या गावाचं नाव सांगत नाही, बरं बरं. म्हणजे लग्नाचा विषय आहे थोडा. हां हां तेव्हा लग्न नव्हतं. हां लग्नात गाणी चांगली म्हणलो हां. आणि त्यातला एक वयस्कर माणूस आमच्या वडिलाचा दोस्त लागला. बरं. आणि सोमवारी भर बाजारात आमच्या वडिलाला गाठलं त्या माणसानं. आमचा वडील शेळ्या मेंढ्याचे व्यापार करायचे, पांडुरंग सलगर. बरं बरं बरं. हां अरे पांडवा म्हणला तुझं पोरगले गाणी म्हणते म्हणला चांगली, तुझ्या पोरला माझी नात देव वाटते म्हणला. हां हां हां. बरं. म्हणजे हां. मग नात देव वाटते म्हणला. हां. मग आमचं वडील हुशार होतं, शेळ्या मेंढ्या व्यापार करत होतं. बरं. अगा म्हणला पहिला काळ गेलाय म्हणला. पहिला काळ कसा होता, पोराचं बाप ऐकत होतो म्हणला सगळं, हां लेक बापाचा ऐकायचा, बाप लेकाचा ऐकायचा. हां. आता माझ्या पोराला विचारलं पाहिजे म्हणला. बरं. हो मी तुला शब्द देऊन काय करू, मी घरी जातो म्हणला, हां. माझ्या पोराला विचार. विचारून सांगतो म्हणला. हां. घरी आला आमचा बाप, हां. लगा म्हणला एवढी गाणी कशाला नाद करून म्हणतोय म्हणला, एवढं काय झालं. हां. लगा ती म्हातार म्हणा लागली म्हणला नाद देतो. हां. आमची आई म्हणली करूया, काय हरकत आहे, कवा तर लग्न करायचं आहे. हां. म्हणला दिगंबर बी काळा म्हणला, त्याची नात बी काळी. बरं. असली पोरगी करून काय येड्यात नाही काय जाय म्हणला. हां हां हां. मग हां. नाही म्हणलं आपल्या दिगंबरला म्हणला शोभासारखी बायको करायची म्हणला, भले आपण ₹1,00,000 ठेवायला देऊ म्हणला. बरं. त्या काळी हुंड्याची प्रथा होती, हां हां हुंडा घ्यायची राहू दे म्हणला, हां. पण आपण देखणी बायको करायची म्हणला. बरं. मग हा विनोदी प्रसंग माझ्या आयुष्यात राहिला द्या. म्हणजे ते प्रपोजल नाकारलं का ते? मग आमचे वडील म्हणले बाबा हां. तुमची मुलगी सुंदर आहे म्हणली, उलट त्याला घेतलं. माझे नव्हतं आमचं वडील, हां हां हां. माझं पोरग खेंड आहे म्हणला, काय त्याला परपंचाचा वळा नाही काय म्हणला, हां गाणी म्हणत हिंडते म्हणला, हां. कुठं तर तुझी नोकरदाराला पोरगी द्यायचा भावा म्हणला. बरं. आणि त्यानं आपली हुशारपणा सोडवून केली. हां 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 हां. आहेत का वडील? नाही वडील वारली हो. बरं. होय, कधी? वडील वारून 4-5 वर्ष झाली. बरं बरं बरं. म्हणजे आई वडिलांनी मला स्वातंत्र्य दिलं खरं तर हम्म, ह्या गाण्यासाठी. बरं. माझे भाऊ दत्ता सलगर प्राध्यापक आहेत, हम्म, त्यांनी सुद्धा या काय मला फार मदत केली. हम्म, हम्म, हम्म. माझ्या बायकोने बी सहकार्य केलं. बरं बरं. म्हणजे रात्री अपरात्री भंडारवाटी आले तर कुठे चाललाय, का चाललाय असं कधी म्हणली नाही. हां मला हे सांगा म्हणजे म्हणजे घरच्याची मला अनमोल साथ मिळाली. हां हां हां. म्हणजे कधी तर कार्यक्रम आला, हां. चालतं काम सोडून मी कार्यक्रमाला गेलो. बरं मी बैल हाणत होतो, बैल जाग्यावर सोडायचं पण कार्यक्रमाला जायचो. बरं. पुन्हा मेंढर राखायला तर माझी दोस्त मंडळी कधी कार्यक्रम आला तर मेंढर राखायची माझी. बैल बैल पण येते का तुमच्याकडे? हा होती की बैल. म्हणजे मग ते पेरणी वगैरे करायचे का तुम्ही? होय पेरणी करतोय. होय पेरणी बैलावरची गाणी? होय बैलावरची गाणी होती. बैलावर तर गाणी म्हणायला लागले की ती माणसं मग वटीत बी आणायची विसरायची.
होय म्हशी माता माऊल्या हा, डेगा भाऊ गाणी म्हणा राहू द्या रान पेरायचं म्हणायची पण गाणी म्हणायची हा. म्हणा मग बैलावरली गाणी बी म्हणायचो हा, अन गाडी गुंगराची बैल चंगाळ्याची गाडी गुंगराची बैल चंगाळ्याची आणि विठ्ठल माझ्या गवळ्याची ग आणि कृष्ण माझ्या गवळ्याची ग विठ्ठल माझ्या गवळ्याची ग कृष्ण माझ्या गवळ्याची ग ते काळ्या रानावरले गाणं होतं बर. ते माणसाला लय आवडायचं कोणतं गाणं? अन बाई काळ्या राणी बाई काळ्या राणी वटी सांडली हरभऱ्याची वटी सांडली हरभऱ्याची लाडकी मैना वाट बघती कारभाऱ्याची न हरिरी वाट बघती कारभाऱ्याची अन काळ्या राणी वटी सांडली जवसाची वटी सांडली जवसाची लाडकी हरणी वाट बघती पावसाची आणि हरिरी वाट बघती पावसाची आणि काळ्या राणी तान लागली सईला तान लागली सईला आणि पाणी गोपन बाईला बाई ग पाणी गोपन बाईला काळ्या राणी मेथी बाईला आली बोंड मेथी बाईला आली बोंड आणि सासू जावाया माग हिंडन बाई बाई जावाया माग हिंड असली गाणी पेरताना म्हणायला लागली की ती माता माऊल्या म्हणायच्या राहू द्या पेरायचं उद्या पेरूपर गाणी म्हणायच्या बर. हा म्हणजे मला हसू यायचं मग माझं कसं होतं माझा अजून बी शब्द आहे हम्म. दिगंबर सरकरचं कसं आहे गाणं आहे तर नाणं आहे गाणं आहे तर नाणं आहे माझा एक फेमस म्हणजे शॉर्टच आहे तसा हा, 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 कुठं बी गेलो मी एक दोन गाणं म्हणलो की माणसाला डायरेक्ट म्हणत असतो हा. गाणं आहे तर नाणं आहे पहिल्या दळाला पैसे दिले की दुसऱ्या दळाला लगेच आहे म्हणतो मग माणसं हसते ती बर. मग नाहीतर मग त्यात नाही बक्षीस होईना तर मग काय म्हणणार हा, आजकाल परिस्थिती बदलली आहे हा, पहिली माणसं कशी होती घरला आलेल्या पाहुण्याला रामराम घालायची तांब्या भरून पाणी द्यायची हा. माणसाचं पोट भरल्यासारखं व्हायचं पहिल्या आलेल्या पाहुण्याचं पण आता कसं आहे माणसं हल्ली पाहुण्याला रामराम करत नाहीत हा, हा, रामराम करावं तर त्याला चहा करावा लागतो या हा. चहा करावं तर नाश्ता आला नाश्ता आला तर पुन्हा जेवण आलं जेवण आली पुन्हा गाडीवर घालवायचं आलं त्यापेक्षा रामरामच करायचं नाही आला तसा गेला हा, त्याला चहा नाही कोणी केला म्हणजे आजकालची परिस्थिती अशी आहे हा, 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 हा. मग माणसं अशी म्हणलं की माणसं लाज काजत. लगेच बक्षीस द्यायची मग एखाद्या माणसानं तुमच्यासारख्याने बक्षीस दिले की धर्म दामाजीने केला देव त्याचा असा का झाला हा, हा, हा. देवाच्या दारात धर्म केलेला नाही वाया गेला असं म्हणायचो आणि आता ही जी तुम्ही गाणी म्हणता ना होय ही कोणाची गाणी आहेत ही तुम्ही स्वतः लिहिली ते का म्हणजे ही संग्रही साहित्य आहे बर म्हणजे स्वतः लिहिलेली बी गाणी आहेत की बर. पण हीच आबाजा कोंड म्हणजे भारतीय संस्कृती फार जुनी आहे हा, जुन्या काळात काही जनाबाईचे ववे असलेल्या काही साधू संतांनी एकनाथाचे भारुड असेल म्हणजे अशी साधू संतांचं आहे ऐक्यू आहे जात्यावरले गाणी आहेत ही परंपरा आलेली आहे अच्छा म्हणजे मग तुम्ही आमची ते, आजी गाणं म्हणायची हा, जात्यावर बर. पहिला जात्याचा काळ होता हा, 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 आता जातं बी गेलं गीत बी गेलं हा. दळानं विसरलं आणि गाणं विसरलं म्हणाय वेळ आहे मग ती आम्ही पाठ आजी उठायची हा. पहिलं एकत्रित कुटुंब असायचं हम्म, 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 हम्म. ती जात्यावर गाणं म्हणायची आणि आमच्या कानावर ती गाणी पडायची ना हा, हा. मग आमची आजी आम्हाला ती वाव्या शिकवायची तुम्ही जात्यावर ऐकलीच आजीची गाणी? होय होय होय. होय जात्यावरली गाणी आठवते ती आजीची होय गाणी होय आठवते होय ती? पांडुरंगाचं गाणं तर लई चांगली म्हणायची आमची आजी ती जात्यावरची जी गाणी असायची ती म्हणजे कोणते त्या गाण्याचे प्रकार काय काय असायचे कुठली कुठली असायची गाणी ती? ते म्हणजे कसं असायचं जात्यावरली गाणी भावासाठी बी गायली जायची हा, एखादी लाडका लेक असला तर लाडक्या लेकासाठी बी गायची लाडक्या बहिणीसाठी बर. एखाद्याला भगवंताचं याड असलं पांडुरंगाचं पांडुरंगासाठी बी गायचे हा, मग ते काय तुळशीची याड असायची कोणाला जे प्रमाण छंद काय तुळशीची गाणी बी गायची भावाच म्हणा बरं येतं का बघा हं? भावाच येते का? भावासाठी म्हणायची हा, होय औषा भावाला म्हणा येते का? हं औषा भावाला म्हणायची पांडुरंगाची म्हणायची हा, एक पांडुरंगाच म्हणतो बर बर. आणि पहिली माझी ववीन पहिली माझी ववी ववी गाते मी गुमानित ववी गाते मी गुमानित
इटू चांदीच्या कमानीत बाई इटू चांदीच्या कमानीत पहिली माझी ववी पहिली माझी ववी ववी गाते मी गुमानित ववी गाते मी गुमानित इटू चांदीच्या कमानीत इटू चांदीच्या कमानीत हे पंढरीला जाया पंढरीला जाया गोपाळपुरावरन वाट गोपाळपुरावरन वाट आणि ऐकू येत्यात हारी पाट ऐकू येत्यात हारी पाट आणि पंढरीला जाया पंढरीला जाया संग न्यावाव आईला अव संग न्यावाव आईला आणि पाणी घालावं जाईला पाणी घालावं जाईला पंढरीला जाया पंढरीला जाया संग न्यावाव बापाईला आणि पाणी घालावं चाप्याईला पाणी घालावं चाप्याईला हे पंढरीला जाया पंढरीला जाया संग न्यावाव राहणीला आणि हात जोडाव रुक्मिणीला हात जोडाव रुक्मिणीला हे पंढरीला जाया पंढरीला जाया संग न्यावाव भावाईला आणि हात जोडाव देवाईला हात जोडाव देवाईला हे पंढरीला जाया पंढरीला जाया नहुत माझं मन आणि साधू निघालेलं इजन निघालेलं इजन निघालेलं इजन निघालेलं इजन अशी पांडुरंगवली गाणी पाटूच्या पायऱ्यात आम्हाला ते अनमोल ठेवा ऐकायला मिळायचा. बर म्हणजे सकाळी उठलं का माहिती आजीच्या आवाजानंच उठायचं सकाळ बरे. हां कोंबड्यान बाग दिली पाट मला जाग आली बाई मी जुंदळ घोळीत सुपात जुंदळ घोळीत या गाण्याप्रमाणे. अजून नातेसंबंधावरची जी गाणी आजीची ती मनावरती कोणती कोणती असायची? हां नातेसंबंधावरची होती गाणी म्हणाई. नातेसंबंधावरली गाणी एक चांगलं गाणं आजी आमची नेहमी म्हणायची ते म्हणजे सासू सोनाचं गाणं दीर भाऊजाचं गाणं. म्हणजे लई दिवसांनी जर बहीण माहेरला गेली माहेरला गेल्यानंतर भाऊजाई कशी नागडोळं मोडती बोट मोडती असं असेच गाणं एक ती म्हणायची तिला सारखं म्हणजे ते गाणं आवडायचं. ते गाणं मी आज बी पब्लिकमध्ये म्हणतो माणसात त्या गाण्याला खरं तर भरभरून बक्षीस होतं. ते गाणं तसं चांगलंच आहे. मग लई दिवसानं बहिणीला दादा आणायला गेलेला असतो माहेरला आलेली असते बहीण मग त्या दादाला आवसा असते बहिणीला नटवावं काहीतरी चांगलं चांगलं लुगडं घ्यावं त्याला एक आवसा असते. बरोबर आहे. पण भाऊजाई काय म्हणते आता जुन्या काळात देवेंद्रापा लुगडी होती त्याची किंमत आता 4,000वर गेली आहे. 4,000चं लुगडं जर घ्यायचं म्हणले तर कुठल्या भाऊजाला बरं वाटणार आहे. भाऊजाईला घे म्हणते 4,000 लुगडी त्याला घेऊस तर मला 20 पातळी येते ती बरा निघाला बहिणीला नटवायला. मग ती गाणं दादा निघाला बहिणीला नटवाया भाऊजाई मारी हाकावरी हाका साडी भारीतली घेऊ नका साडी भारीतली घेऊ नका थोडं बाजारला पैसे राखा थोडं बाजारला पैसे राखा. मग दादा निघाला बहिणीला नटवायला मस त्याला मस आवसा आली पण भाऊजाई काय म्हणते थोडं बाजारला पैसे राखा तिथं बाजारचं पडले आपल्याला थोडं बाजारला पैसे राखा धनी तुम्हाला टकोर आहे का तुम्हाला टकोर आहे का. मग आता लाडक्या बहिणीमुळं सगळं अवघड झालेलं आहे. सगळं भावाला त्या म्हणजे भाऊचं ऐकावं लागते बायकोचं ऐकावं लागते. मग आता बायकोचं ऐकायला लागला हे भाऊ गाडी झोपून निघालेला माघारी आला मग या बहिणीनं ऐकलेलं असतं. बहीण काय म्हणते मग भावाला गाण्यातनं म्हणते गाण्यातनं सांगते नक मला तुझं सोनं नान ऐक लाडक्या बंधवा नक मला तुझं सोनं नान राहू दे जन्माचं येणं जाणं राहू दे जन्माचं येणं जाणं दिल्या घेतल्यानं पाणी पुरणा बावडीचं आणि गोड बोलन आवडीचं गोड बोलन आवडीचं गोड बोलन आवडीचं लाडक्या बंधवा गोड बोलन आवडीचं. मग आता काय बहिणी सगळ्या लय अवघड झाले. बहिणीकडे बी काय चूक नाही म्हणायचं राख्या पौर्णिमेला भाव गेला तर 5 रुपये टाकतोय त्यात काय चॉकलेट येत नाही. हा
मग बहीण म्हणते तुला हिस्सा दावती कोर्टात. होय काय? आता सगळं हल्ली जमान्यात बिघडले सगळं वातावरण. होय होय. तसा भाऊ बी राहिला नाही, तशा बहिणी बी राहिल्या नाही त्या. हां हां हां. लग्नातली अजून म्हणून दाखवा ही गाणी मला. हा लग्नातली. लग्नातली होय. हां. होय म्हणून दावतोय लग्नातलं गाणं. लग्नात ते बऱ्याच माता मावली मला सारखं ते गाणं म्हणायला होती ती म्हणतो. म्हणाई. आये बापाच्या माघारी बाहू बाहू जा कोणाच्या, चिमण्या निघाल्या उन्हाच्या, चिमण्या निघाल्या उन्हाच्या. आई बापाच्या माघारी माहेराला जाऊ वाटीना, लाडका बंधुराया पाणी द्याया उटीना. आई बापाच्या माघारी, आई बापाच्या माघारी, माय मायार सरल डोळ पाण्यानं भरल, डोळ पाण्यानं भरल. माहेरात जायाच काय उरल, माय मायार सरल, माय मायार सरल. ह्या गाण्याला तर हमखास माता माऊली बक्षीस देते. मग त्या ठिकाणी शब्द माझा असतो, ज्याला आईवर ज्याचं प्रेम आहे ते माणूस 100% बक्षीस देणार म्हणले माणूस बक्षीस देतो. ज्याला आईवर प्रेम नाही त्याने बक्षीस देऊ नका म्हणतो मी. हा म्हणजे अशी शब्द बी असते ती काळजाला हात घालणारी. मेन म्हणजे सगळी माणसं बक्षीस द्यायची, नवरदेव तेवढा राहायचा. बरं. मग माझ्या नजरेतून माणसं सुटाई नाहीत, अजून सुद्धा सुटत नाहीत. मी जर एखादा माणूस कार्यक्रमात हा एखादी म्हातारी आजी जर हसली, मी लगेच म्हणत असतो आजीला बक्षीस दे वाटते बरं, आणि बक्षीस देते. आमच्या वहीतली कलावंत अजून हसते, यांना कसं काय कळते म्हणते, आणि ती 100% बक्षीस देणारच. मी माणसाचं कपाळ बघितली मला थोडा त्याचा अंदाज येतो. म्हणजे ती माणसं हेरून ठेवायची, हेरून ठेवायची. एखादा माणूस चिकाट बी असतो, मग फुकटचं गाणं त्याला कशाला पैसे ना आणं, हे चिकाट जोर दुनिया म्हण, अशी माणसं काय काय असते ती. मग चिकाट माणसाला मी आधी हुक अडकावतो, तुम्हाला सांगतो मी माशाला कसा गळ टाकते तसा. मग नवरदेव चिकाट असला तर लवकर बक्षीस देणार ना. मग नवरदेवावर गाणं म्हणायचं मुद्दाम. मग नवरदेवाला खुश केली की मग लाजून त्यांची कुरुलीच बक्षीस द्यायची. मग असाही प्रसंग बरेच वेळा आलं. मग ते गाणं मांडवा दारी मांडव एक राचा, एवढ्या मांडवा दारी मांडव एक राचा, नवरा लाख्या या सावकराचा, नवरा लाख्या या सावकराचा. हिरवा झगा पिवळा झगा दारी मंडप दिलाय बघा नवऱ्या जोगा, दारी मंडप दिलाय बघा नवऱ्या जोगा. सई मन सैली माझ्या बंधूची लेक पहिली, सून मी करू गेली, सून मी करू गेली. उडविला बार मुंबईवर मारुती मोर, अशी तुळस हिरवी गार, अशी तुळस हिरवी गार. असं गाणं म्हणायचं. मग नवरदेव खुश व्हायचा, मग त्याच्या खिशात हात घालायचा. मग पुन्हा त्याने कुरवलेलं सांगायचं त्या दिगंबरला बक्षीस द्यायचा. मग त्यांनी जर 10-20 रुपये दिलं, मला काय ते पटाय नाही, अर्ध कशाला करताय राव म्हणायचं. मी एवढं मोठं गाणं म्हणलोय राव, हे काय तुम्हाला सोबत नाही. मग पुन्हा अजून तू कुरवला जायचा, 50 रुपये घेऊन यायचा. मग असं बक्षीस व्हायचं. मग लग्नातली गाणी अशी म्हणायचो. नवरा झाला या नशिबान, पाया पड तू बाशिंगान, आगया बाई पाया पड तू बाशिंगान. आता तर कसं आहे, आता हल्ली जमान्यातले अवघड झाले दादा. मी कोटीचा प्लॉट घेईन, कोटी शेत घेईन, सगळं खरं आहे, पण एखाद्या पट्ट्याचं असं म्हणायचं गोष्ट अवघड आहे. हे आठवड्यात बायको करतो, खोटा आहे, सगळं खोटं आहे. हां तुम्ही वाहन घ्याचाल, लजगरी घ्याचाल, फॉर्च्युनर घ्याचाल, सगळ्या गाड्या आणचाल, बोलोट आणचाल, बायको करायचं हे सोपी गोष्ट राहिली नाही. हां मग ती पाया पडतो बाशिंगानं. आता लग्न व्हायची नशिबान व्हायची वेळ आली. नाहीतर मग आता कसं आहे ते लग्नात एक गाणं एक म्हणायचं मी पहिलं, त्या गाण्याला बक्षीस व्हायचं. नवस केलाय बिरू देवाला, धनी सांगते पुन्हा पुन्हा,
लगीन झाल्यावर एकदाच राया आरवाडी दाहू नाना आरवाडी दाहू नाना आरवाडी दाहू नाना. म्हणजे पहिला असं म्हणाय होती वेळ, पण आता कसं आहे एजंट पळून जाऊन म्हणून देवाला नमस्काराची वेळ आली आहे. हे आता असं झाले सगळं. नवस केलाय बाळू मामाला धनी सांगते पुन्हा पुन्हा लगीन झाल्यावर एकदाच राया बाळू मामा दाहू नाना लगीन झाल्यावर एकदाच राया आदमापूर दाहू नाना. नवस केलाय अंबाबाईला धनी सांगते पुन्हा पुन्हा लगीन झाल्यावर एकदाच राया तुळजापूर दाहू नाना लगीन झाल्यावर एकदाच राया तुळजापूर दाहू नाना. मी असले गाणं म्हणलं की मग त्यांना खुश वाटायचं, बरं वाटायचं. मग ही अशी लग्नातली गाणी म्हणायचो, त्यांना बरं वाटायचं. मग काही जवान मित्र असायचे, त्यांना काहीतरी हसायचं गाणं आवडायचं. काही मुंबई पुण्यात औषधार आलेले असायचे, मग मलाही मुंबईच्या नोटा काढू वाटायच्या. हा मग मुंबईबद्दल माझं एक वाक्य होतं, ते बी फेमस वाक्य आहे. म्हणजे वडापाव शिवाय खात नाही, कोटीशिवाय बात नाही, असं मुंबई करायचा काय काय लोकांचं आहे. काय काय लोकांचं मुंबई म्हणजे कसं आहे, जन्माची मुंबई केली काय काय जणांनी. इथं गडेशाला अंगठं उठवा येत नव्हतं, बरं माताडीत कामाला जाऊन तर प्लॉट घेतलं, बंगलं घेतलं. जेवाची मुंबई. हा जेवाची मुंबई अशी बी कमाई करणारी घरी बरी जायचं. मग काय बुरटी आहे ती सोडा, ती मग म्हणलं तसं कोटीशिवाय बात नाही, वडापाव शिवाय खात नाही. कुठंतरी बेंटेक्स दागिने घालून खेड्या गावाला ये मुंबई तुम्ही काय कळतं ग्रामीण भागातल्या माणसाला. हो ती सोन्याचा कोण बघायला लागले. मग असं बी काही वाघ आहे तर सोडा. मग काय काय मला कळायचं ना, हा ओरिजिनल वाघ आहे, ह्याच्या कोऱ्या नोटा काढल्या पाहिजे त्या. निघायच्या का? निघायचे 100% निघायच्या. मग ती नवस केला विरुदेवाला माकूबाईला म्हणली की मग त्यांच्या कोऱ्या नोटा निघायच्या. होय. आणि ते विनोद त्यांच्यासाठी विनोदी गाणी असायची का? हा त्यांच्यासाठी असायची. मग मग ते म्हणायचे विनोदी गाणी म्हणा, हसवायचं. त्यांना जरा हसू वाटायचं ना. मग एखादा दारूत काहीतरी घालवलेलं गाड्यानं असलं तर माणसं म्हणायचे राव ह्यांच्यावर गाणं म्हणाय राव. मला वाटायचं दारू गडी पेलेला आहे, अर्धी पिऊन कुठेतरी गर्दी होईल, कुठं रे काम. तो माणूसही म्हणायचा ठीक आहे बरं म्हणा तुम्हाला, मी काय म्हणणार नाही म्हणायचं. मग मी म्हणायचं जजी यार त्याला गोड असते, कोणाला कुस्तीचा नाद असतोय, कोणाला दुधाचा नाद असतोय, कोणाला ह्या दुधाचा असतो, म्हणायची. मग दारूवरली गाणी म्हणायला हवायची. मग ते गाणं मला सारखं म्हणायला हवायची. ते गाणं बऱ्याच माणसाला आवडलं. ते गाणं तुम्हाला म्हणून दावतो. त्या गाण्याचा प्रसंग बी सांगतो पुन्हा. दारुडा नवरा दारूला हावरा, दारू डोसून नाचणार नाही पंटर कुणाला मेचणार, रोज तू लाग जाचणार तरी त्याच्या नावाचं गोंधन कपाळी गोंदावं लागल. आई बापाच्या नावासाठी लेकी तोला नांदावं लागल, लेकी तोला नांदावं लागल. ही मी मेंढरा माग स्वतः गाणं तयार केलेलं गाणं. हे काय कोणाचं गाणं नाही, त्या भगवंतानं आपल्याला दिलेली देणगी. दारोडा दोडका दारूचा लाडका, त्याला किती बी सडका न कुणी बी सडका, नाही त्याची सवयी सुटणार, रोजच पैलवान बिन पाण्याची घोटणार, तरी त्याच्या दारूचं गालास तुला खंगाळावं लागल. आई बापाच्या नावासाठी लेकी तोला नांदावं लागल, लेकी तोला नांदावं लागल. हे गाणं म्हणत असताना मध्ये काहीतरी ठुमरी टाकायची विनोदी, जय देव जय देव जय दारुड्या नवऱ्या, लवकर जाऊ दे तुझ्या मसनात गौऱ्या. दारूसाठी जाऊ दे किती बी शेती, पर दारू पेल्यावर मजा किती. म्हणजे माणसं हसवायसाठी. मग त्या दारुड्याला सुद्धा आनंद व्हायचा, मग खिशात त्याचा हात जायचा. पण दारुडी माणसं डबल बक्षीस देतील चांगल्या माणसापेक्षा. ही कलेतला अनुभव खरा आहे. भले त्यांनी निशात देऊ द्या नाही धुंदीत देऊ द्या, पण बेगरी व्यसनी माणसापेक्षा दारू पेलेल्या माणसाचं बक्षीस जास्त. डळता अगदी मन मोकळा गडी. विनोदी गाणी कशा असायची मग ती? तुझी तापाड सासूबाई तुला ग छळणार, ऊन चैताच तुला ग पोळणार, चैताच्या उन्हामध्ये
त्या काळात नाला बिल्डिंग असायची, हा नाल्याची बरस टाकल्याशिवाय अन्न नसायचं माणसाला. बरोबर हा चैताच्या उन्हामध्ये नाल्याचं बरास तुला खांदावं लागल, आई बापाच्या नावासाठी लेकी तुला नांदावं लागल, लेकी तुला नांदावं लागल, लेकी तुला नांदावं लागल, लेकी तुला नांदावं लागल. हे गाणं बी मायलिकीला बरंच आवडायचं. मग अशी दारुडी गाणी मुंबईवाली म्हणायला लावायची, बर म्हणजे हसायसाठी काहीतरी करू म्हणून. हा. त्यांच्यातला एखादा दारोडा पाहुणा असायचो, हा. त्याला खिजवायसाठी आपलं हा हं. मग ती माणसात गावलेला असायचा ना. हा. आई तुमच्या आई म्हणायची आहे का जात्यावर गाणं? होय, आई बी म्हणायची. होय हो, आई बी गाणं म्हणायची, आमची आजी म्हणायची. आई आहेत का? हो, आई की. होय होय, आईची आठवती आहे गाणी आईची गाणी बी आठवते ती. म्हणाई? मग ती आईचा कुळस्वामी धुळदेव असायची, भिवाई देवी. बर मग ती धुळदेवाची गाणी म्हणायची. नातेसंबंधावरची गाणी म्हणायची आईने म्हटलेली नातेसंबंधावरची गाणी काय आहे ती? हा, म्हणजे नातेसंबंधावर. हा म्हणजे भाऊ बहिणी. होय होय, भाऊ ती म्हणायची. एक विनोदी गाणं आठवले त्यावर म्हणतो. म्हणा 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 हा दारुडा जावाई सासरवाडी गेला, नका विचारू पेरावा काही केला. अग या बाई जुन्या जोड्याचा मार दिला, अग या बाई जुन्या जोड्याचा मार दिला, जुन्या जोड्याचा मार दिला, जुन्या जोड्याचा मार दिला. मग असंच एका गावाला मी लग्नात गाणी म्हणायला गेलो, हं. आणि मग त्यातली माणसं औशी होती मुंबईवाली आलेली. बर बर हा ती दारूवर सारखं गाणं म्हणायला हवायची. हा मी म्हणलं मला सुद्धा दारू गाणी म्हणून निशा येईल बाबानं म्हणलं. बरं नाही म्हणली, म्हणा म्हणली, तुम्हाला काय आम्ही बक्षीस देतोय म्हणली. हा हा चांगलं देवा धर्माचं गाणं तोडायची न हा दारुड्याची गाणी म्हणायची. बर मग गाणी म्हणा लागलो. 12-1 वाजल्या होत्या. हा मला काय माहित आहे, सल्पावर एक दारोडा झोपला होता, त्याला जाग आली. निशातनं उठला ती गाणी ऐकून. हा बरं निशातनं उठला तवा सायकल जमाना. हा त्याचं घर 1 किलोमीटर होतं. हा त्यानं गाणं ऐकलं होतं. बर आला पळत ताव दारूनच. हा त्याला राग आला. आला पळत आला की माझं गाणं चालू होतं. हा तर ते दारूचं गाणं बदललेलं होतं, देवाचं गाणं चालू होतं. बर हे गाणाऱ्या म्हणला, थांब रे म्हणला. हा म्हणलं का हो पाहुणं, हा का हो महाराज म्हणलं. हा अरे म्हणला, ते दारूचं गाणं कोण म्हणत होता म्हणलं. बरं आम्ही काय आमच्या पदरच्या पैशाने पितोय हा, म्हणलं. हा. बाजी 5 एकर घालवली आहे म्हणला. बर काय गाणं म्हणणाराची घालवली आहे काय हा. म्हणला. काय गाणं म्हणणार आम्हाला पैसे दिले म्हणलं. हा आता मग आम्हाला गाव फिरून अनुभव आलेला असतोय. हा हा म्हणून मामा सगळं खरं आहे, मी देवादी काही गाणं म्हणणारा माणूस आहे म्हणलं. हा 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 मी काय दारू गाणी म्हणत नाही बाबा म्हणलं. हा हा मग ती मगाच कुठे गेलं म्हणला. म्हणून ती बी दारू पिऊन पडलं म्हणलं. हा हा ते पडलंय म्हणलं, त्याला उठवायला माणसं आणायला गेली. बर बरं जाऊ दे म्हणला, देवाचं गाणं म्हण, मी बक्षीस देतो तुला म्हणला. होय मग त्या दारुड्याकडून सुद्धा असं बक्षीस चपकल हाणून काढली. अशी चपकल हाणावी लागते, बर 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 म्हणजे विनोद करावं लागते. म्हणजे ते काय आलं अंगावर घेतलं शेंगावर म्हणल्यासारखं. हा, आला अंगावर घेतले शेंगावर. म्हणजे आता देव म्हणजे साय होतो तसं. हा, हा, हा. म्हणजे असा एक अनुभव आलता एका गावात. बर बर मजेशीर अनुभव आहे. होय, मजेशीर अनुभव आलता. माणसं हसायला लागली. म्हणली या दिगंबरनं म्हणली दारुड्यावर सुद्धा म्हणजे गाणी म्हणून हा. दारुड्याला राग आला, त्याला शांत करून बक्षीस काढलं म्हणली. म्हणजे असे बी अनुभव आले. पहिलं रांगडी जेवण बरं वाटायचं, होय म्हणजे समाधानाही ढेकर यायची. हा आता काय नाही, जेवण हात धुवून उठलं की पाणी पिऊन कार्यक्रमाला एक एक देवाचं शरण म्हणली भूक लागते. पण पाहुण्याला पुन्हा जेवायला वाढा तर कसं म्हणायचं, ही बी अवघड आहे. एका गाण्याचं जिरते का? एका गाण्यात ती म्हणजे जेवणच संपते. होय हा, तरी पण आम्ही कार्यक्रम झाल्यावर माझी साथीदार म्हणते दिगंबर जेवणाच बघा. हा, मग मला काय छानात नातं जोडायची सवय. हा, हा, कुठल्या बाईला मी बाई म्हणलो नाही, ताई म्हणलो. हा, हा. ताई म्हणलं की जेवण लगेच असते, हम्म, चहा तर लगेच असते. आई म्हणल्यावर मांडीवर जेवण आहे. हम्म, हम्म, हो ताई आम्हाला भूक लागली म्हणली लगेच जेवण आणते ती. हम्म, हम्म, मग डबल जेवावं लागते आता. पहिले शिंगल जेवणावर चालू होत, हा, हा, हा. म्हणजे सगळे देशी होते ना पहिले. हो म्हणजे पहिल्या जेवणाची एवढी कशी काय चव होती हो? हा, पहिल्या जेवणाची पहिले जेवण खपली गहू असायचं. हम्म, खपली गहू असायचं, खीर घोटून, हम्म, म्हणजे त्यात मया कांडून कुटून केली जाय. थोडक्यात सांगायचं म्हणजे खस जास्त लागायचा त्या म्हणजे त्यात कस लावून. त्यांना बघा किती बाया घसा घसा करायच्या. आता त्या मायावर एक गाणं होतं आमच्या आईचं, हम्म. ते गाणं आठवलं. म्हणजे मया कशीन पहिले जेवण कसं. बर माझ्या घराला पावईना, माझ्या घराला पावईना, माझी चूल थंडगार, आला लाडूचा जेवणार, आला लाडूचा जेवणार. म्हणजे त्या बायकून कितीतरी लाडू चवीच केलं तर त्याला बहिणीच्या लाडूची चव असायची. बर कारण बंधू येणार आहे म्हणून ती
डाळ भरडायची, जात्यावर पांडुरंगाची गाणी म्हणायची, ती जातं दळताना माया त्यात मिसळायची, कस येल दोड कुटायची, म्हणजे माया सुद्धा त्यात मिसळत होती. आता माया कुठे राहिली हो? आता सगळे वर आहे सगळं. कुठे गेली माया? हा, माया कुठे गेली? माया आता माया कुठे गेली म्हणजे आता माया कुठे गेली म्हणायची वेळ कसं आले, हल्लीच्या जमान्यात माया कुठं हे बी सांगावं लागेल गाण्यातनं. असं काही कळणार नाही. हा, म्हणजे आता देवाधिकार पहिली माणसाची माया किती होती बघा. आता माणसं म्हणते देव कुठं आहे, सरळ काय म्हणते ते आम्हाला म्हणते ती एवढी देवा धर्माची गाणी म्हणताय, देव कुठं आहे सरळ म्हणते. पण आम्ही काय म्हणतो गाण्यातनं, राम म्हणू राम राम, राम नामाची केली पेटी, माझ्या हुरदिरायासाठी, माझ्या हुरदिरायासाठी, माझ्या हुरदिरायासाठी रामनामाची केली पेटी. मग आता ही माणसं म्हणते देव कुठं आहे माणसाला. मग आता हे माणसातला कसं आहे, गाडगे महाराजांनी सांगितलं देव दगडात नाही माणसात बघा म्हणलं, त्यांचं बी खरं आहे. पण आता हे माणसाला दगडातला बी दिसेना आणि माणसातला बी दिसेना. साधू संतांनी सांगितले कशाला जाता दूर, तुमच्या घरात पंढरपूर, कुठं शोधता काशी बनारशी, तुमची काशी आई बापापाशी. आई बापाला देव मानाय तयार नाही, तुम्हाला माणसातला दिसेना, दगडातला कुठं दिसायचा. म्हणजे तुम्ही गाडगे बाबाचं बी ऐकायला तयार नाही, जुन्या माणसाचं बी ऐकायला तयार नाही, म्हणायची वेळ आली. मग अशी आम्हाला माणसं भेटतील, तशी बी काय अडचण नाही. तुम्हाला काय वाटतं वैयक्तिक, काय वाटतं देव आहे का नाही? हा, वैयक्तिक काय वाटतं तुम्हाला? हा वय, हा बरोबर आहे, मेन प्रश्न विचारला तुम्ही, खरं आहे तुमचं. देव नसेल तरी हे विश्व झालं नसतं. 100% देव आहे, मला तर खात्री आहे. कारण मी पावलोपावली आम्ही देवाचं नाव घेतो. आता तुम्ही मागा प्रश्न विचारला की सायकलीवर जात होता, बैलगाडीने जात होता, अडचणी केव्हा आली का? कधीच अडचण आली नाही, केव्हाच अडचण आली नाही. आता आम्ही ओव्या तापात चालू होतो, 5 जण असते ती. एखादा गडी जर मला म्हणजे अडचण आली, बाबा मला दिगंबर भाऊ येणं होत नाही, फोनवर जर म्हणला, डायरेक्ट मी देवाचं नाव घेतो, बाळमामाचं पांडुरंगाचं नाव घेतो, मला एक गडी तयार कर बाळमामा म्हणतो ना. अशा एखाद्या माणसाला अडचणीतल्या माणसाला मुद्दाम फोन लावतो, दुसऱ्या माणसाला फोन लावायचा. बाळमामा तर तुमच्या माझ्यासारखा माणूसच होता की. होय बरोबर आहे. मग देव कसा? हा, देव कसा? खरं आहे, मन चांगा तू काटवंडी मी गंगा म्हणते. माणसाचं मन जर निर्मळ असेल तर, म्हणजे साधू संत येते घरात तोची दिवाळी दसरा. तुकारामाचा एक अभंग आहे, जो वाचेचा रसाळ मनाचा निर्मळ, त्याच्या गळा माळा असो नसो, तो साधू वळखावा ते देव जाणावा. तुकारामांनी सांगितलेलं आपल्याला. म्हणजे गळ्यात माळ असली काय नसली काय, जो वाचेचा रसाळ आहे, मनाचा निर्मळ आहे, ते देव जाणावा, तो साधू वळखावा. मग बाळूमामा तसाच आहे. म्हणजे असं माझं एक वैयक्तिक मत आहे. हां, घर चालवण्यासाठी तो मेन प्रश्न विचारला आणि एक अनमोल प्रश्न विचारला. खरं तर एक काळ असा होता, मी आमच्या आईवडिलापासून वेगळं राहिलो. मला गाण्याचा लय छंद, लय अफाट छंद, अजून बी छंद आहेच खरं. मग माझी मालकीन म्हणली आता जगायचं कशावर म्हणली. मी म्हणलं आपल्याला कृष्णाची बासरी जगवणार म्हणलं. तुम्हाला एक प्रसंग सांगतो तसा माझ्या आयुष्यातला. तुम्ही मग म्हणाला तुमच्या आयुष्यात वाईट प्रसंग आला का, त्याला मी वाईट प्रसंग म्हणणार नाही, गोड प्रसंग म्हणेन. मध्ये आधी सुख असतं पुन्हा दुःख असतं, आणि आधी दुःख असतं पुन्हा सुख असतं. टाक्याची घाव सोसल्याशिवाय देव पण पावत नाही. सुख दुःखाचा भाव असते. असा दिवाळीचा सण आलेला, असाच पाऊस काळ आलेला, कुठं काम नाही धाम नाही. गणपतीचा उत्सव आलेला जवळ. बायको म्हणली आता दिवाळी कशी करायची म्हणली. मला का अपंग मुलगा होता, गोपाळ नाव होतं त्याचं, दवाखाने खर्चाने मी भरलो होतो, आईबापापासून जरी वेगळं राहिलो होतो. आता परपंचाचा गाडा कसा हाकायचा. मंगळवेढा शहरातील मित्रमंडळी माझी, खूप मित्रमंडळी, भूमी संताजी, दामाजी पंताजी, गलीगलीचे माझे मित्र आले आणि म्हणले दिगंबर आमच्या गलीला तुम्ही कार्यक्रमाला या लागते म्हणले. आम्ही मोठ्या 25 वर्ष आहे म्हणले आमच्या गणपतीचं, तुम्ही या लागते म्हणले. गेलो कार्यक्रमाला. तेव्हा कॉईन बॉक्सचा जमाना होता, मोबाईलचा जमाना नव्हता. आता मग 10,000चा मोबाईल वापरतोय. तेव्हा खिशात रुपये नसायचा कॉईन बॉक्समध्ये टाकायला सुद्धा. म्हणजे अशी परिस्थिती होती. येऊ म्हणलं कार्यक्रमाला. काय गेलो कार्यक्रमाला. असा कार्यक्रम केला तर तुम्हाला सांगतो, सगळं खिसे नोटान भरलं. या खिशात पैसे, त्या खिशात पैसे. 3,000 रुपये बक्षीस झालं. भूमी संताजी, दामाजी पंताजी, त्या दामाजी पंताच्या मातीत दानत आहे. अनेक ठिकाणी कार्यक्रमाला जातो पण मंगळवेढ्यासारखं बक्षीस कुठं होत नाही. हे माझा अनुभव सांगतो मला.
अनेक गावं बघितली, हां निमा महाराष्ट्र पालता गाठला असेल या गाण्या नादात, बरं पण मंगळवेढ्यासारखं असं रसिकता कुटुंबाला पाहायला मिळाली. हां 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 मला हे पण सांगा म्हणजे इतका प्रतिसाद त्यांचा की बस. हां ही जे रसिकता म्हणला तुम्ही त्याचा अनुभव कसा आहे तुम्हाला म्हणजे लोकांचा रिस्पॉन्स कसा मिळायचा? रिस्पॉन्स एक गाणं म्हणलं की ठोक्यात 100 बक्षीस आलेलं आहेच. बरं फुकट गाणं ऐकायची भानगड नाही. हां अजून मंगळवेढ्यात कुस्ती असू द्या, हां डोंबऱ्याचा खेळ असू द्या, पोतराचं गाणं असू द्या, हां किंवा अनेक कुठले बी कला असू द्या, भले देवीच्या टायमाला बँजोवाले येऊ द्या, मिरची येऊ द्या, दरबार बँड येऊ द्या, अनेक बँड येतात, हां हां नाही त्यातले बँड येतात. हां त्यांनी एक गाणं म्हणलं की मंगळवेढ्याची माणसं बक्षीचा पाऊस करते, म्हणजे कुठल्याही कलेला प्रतिसाद देते. आणि हे असे जे कार्यक्रम तुम्ही करायचे त्यात कुठली गाणी म्हणायची? त्यातली ती गाणी कुठली असायची? हां, आता हे मंगळ गणपतीला कार्यक्रम करताना हां तो बाज माझा वेगळाच असायचा. हं, 1 तासभराचा माझा कार्यक्रम असायचा. हां सुरुवातीला बासरीवर 2-3 गाणी म्हणायचो मी, हां देवादिकाची गाणी. हां पुन्हा बासरीवर गाणी झाली की पुन्हा माझ्या स्वतःच्या कविता असायच्या. हां पुन्हा आवाज की दुनिया म्हणून एक माणसासाठी टाईमपास असायचा. बरं प्राण्यांची वाहनाचे आवाज काढायचो, बरं ते तुम्हाला काढून दाव तुम्ही. हां मग आता ते माणसं हसवायला लागायची ना, हां 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 माणसाला हसवल्याशिवाय बक्षीस देत नाही तो. बरोबर आहे. मग काय काय माणसं कशी असते, हसण्यात सुद्धा चिंगुटपणा करते. असं काय म्हणता म्हणजे मग चकाट माणसाला हसवायचं बी आमच्याकडे असते. हां विनोद कळला, ज्याला विनोद कळला त्याने आज हसा म्हणणार आम्ही, ज्याला नाही कळला त्याने घरी जाऊन सुद्धा हसलं तरी चालते, असे म्हणायचं आम्ही माणसं. बरं हां मग मोरला रसिक कसा असतो, हां ज्याला गाणं ऐकायची आवड असते. हां आणि मागला कसा असतो, पटलं तर पटलं, हां नाही डोक्यावर घेतलं, हे तुझी तू बसचा बमलं आमच्या आम्ही घरला निघालो म्हणायच्या लेवलची रसिक असते ती, हां, हां. मागं उभारणारी. हां पण मोहर बसणाऱ्याला काळजी असते, हो. त्याला गाणं चांगलं ऐकायचं असतं. हां मग त्या गलीत कार्यक्रमाला गेलो, सांगायचं राहिलं मध्येच, कार्यक्रमाला गेलो, 3000 रुपये बक्षीस झालं. हां मला त्यांनी मोटरसायकलवर हां सोडायला आली माझ्या घरापतून. हां हां आली, पडता पाऊस चालू. हां मला तर दिवाळी कशी करायची कोड पडलेलं. बरं आलो, बायको झोपलेली घरात, हां पत्र्याचं शेड होतं बारकं, हां थाप टाकली दरवाजावर. हां ती गेली बाहेरनं. हां गेल्यानंतर मग बायकोला उठवलं, बायको ती दुर्डी घे म्हणलं. हां घरातली दुर्डी घेतली, भोका लागलेल्या. हां दुर्डी घेतली, जेवलो. आणि ते सगळं पिशवीतलं म्हणजे खिशातलं पैसे त्या दुर्डीत टाकलं, फुल पिशवी आपली दुर्डी भरली, टोपलं. टोपलं भरलं. हां बायको म्हणली, का चोरून आणलं काय म्हणलं, बरं एवढे पैसे? हां हे म्हणलं रसिक मायबापाची देणगी आहे म्हणलं. हां हे रसिक मायबाप, हां हे कोणाचे आहे? देणगी रसिक मायबापाची. हां कलावंताला रसिक मायबापाशिवाय सांभाळणं कोण नाही. खरं सांगतो, रसिक जर असेल तर सगळं आहे. मग तिला सांगितलं, ह्यात काय म्हणलं, आता नवरात्र तर होईलच होईल म्हणलं, या पैशात दिवाळीसुद्धा होती म्हणलं, हे पैसे फक्त जपून ठेवू म्हणलं. हां ते अनुभव माझ्या ध्यानात राहिला. बरं होय, अगदी चांगला, भरभरून प्रेम दिलेलं रसिकांनी. हां आणि खरं तर मी कलेवरच जगत आलो, हे मी तुम्हाला सांगतो. म्हणजे कलेने मला कधी उपाशी मारू दिली नाही. मला कलावंताला थोडं बोलायचं आहे, म्हणजे ह्या माध्यमातून. बोला की. कलेमुळं माणसं डोक्यावर घेते ती, पण माणसानं कलावंतानं त्या डोक्यात बसायला नाही, हृदयात बसावं, बरोबर. असं एक माझं मत आहे. तुम्हाला कला आहे म्हणून डोक्यावर घेतील, पण तुम्ही डोक्यात बसायसारखं काय करू नका, कुठंतरी काहीतरी जाऊन. म्हणजे चाकुरी सोडून वागाय नाही कलावंत, असं एक माझं ठाम मत आहे. तत्वान राहावं, देवाची गाणी म्हणतोय देवासारखं राहावं. लोक तुम्ही देवाची गाणी म्हणताय म्हणून तुमच्या पाया पडतील, तुमचं पाय स्वच्छ असावं, बरोबर असं एक मला वाटतं. बरोबर. आणि मी तसं राहण्याचा प्रयत्न करतो. माझी मी स्वतः आधी स्वतःपासून असावं. दुसऱ्याकडे एक बोट करताना 4 बोट आपल्याकडे असतील, ह्याची जाणीव बी आपल्याला असावी. हो हो हो. ह्या हिशोबातनं मी जगत आलो. मग ही देवादिकाची गाणी म्हणताना आपल्याला आपण दुसऱ्याला ज्ञान सांगतोय ना, आपण पाठीवर जरशे शान खाऊनी, असं मला कलावंताला म्हणायचं आहे. मग ही लोकांना माझं ज्ञान का पटतं, तर मी थोडं तत्वान राहायचा प्रयत्न करतो. आपण काय साधू संत नाही, सामान्य माणूसच आहे, पण आपण थोडं त्या चाकुरीने राहायचा प्रयत्न करतो. म्हणून गाणं लोकांना आवडते ती. आणि गोईवाली म्हणते ते दिगंबर तुमचं गाणं वेगळंच असते, लोकांना पटते. आम्ही रातभर गाणं म्हणलेलं, तुम्ही एक झलक दिलेली बरोबर आहे म्हणते. शालजोड मला वाटतं तुम्ही शालजोड थोडंसं शालजोडच्या पद्धतीनं तुम्ही ते हां, गाण्यातनं ते लोकांना थोडंसं ते हे करता तुम्ही. बरोबर आहे. तत्वानं शब्द सांगतो, साधू संतांचे विचार सांगतो, माणसानं कसं जगलं पाहिजे. पहिली माणसं मोत्याची कणसं होती, आताची माणसं वेगळी आहेत. मग त्या लेवलनं बोलावं लागते. बरोबर.
मग ते कार्यक्रमाला गेल्यानंतर ते आवाज की दुनिया हां हे एक आयटम असायचा माझा माणसासाठी आवाज की दुनिया असायचा. कसा असायचा कार्यक्रम तो? मग 5-10 मिनिटं विनोदी कविता असायच्या. मग गाजलेली जी कवी आहे ती प्रशांत मोरे, अनेक कवी आहे ती गाजलेली. मग त्यांच्या कविता बी एखादी टाइमपाससाठी म्हणायचो. कोणती म्हणायची? मग ती एका कुंकवा पायी ती माणसं मला म्हणायला हवायची जास्त. म्हणा बरं ते. होय होय. एका कुंकवा पायी दूर मैना उडून जाईन, रागू एकला राहीन, याद मैनेची येईन, रागू एकला राहीन, याद मैनेची येईन. 2 दिसाची संगत साथ सोडून जाई दिव्याला वात, रागू दूर न मैना दूर, आठवणीची भयान राताची भयान रात. तुझ्या नावाच गोंधन हातवर ग मिरवीन, याद येता तुझी मैना हात मायेन फिरवीन. हे का कुंकवा पायी दूर मैना उडून जाईन, रागू एकला राहीन, याद मैनेची येईन. ह्या कवितेला वनसमोर व्हायचा, भरभरून लोक बक्षीस द्यायची. मग ही मधनं कार्यक्रमातनं त्यांचा टाइमपास व्हावा म्हणून ते का आवाज की दुनिया एक असायचा. मग आवाज की दुनिया मोटरसायकलचा आवाज, असा आवाज काढला माणसं असायची. पुन्हा बुलेटचा आवाज असायचा. त्याला संपलं. असं मधनं चुटका मारायला लागायचा. माणसं हसवली पाहिजे, हसल्याशिवाय माणसं खिशात हात घालत नाही. तो माझा कार्यक्रम, माझा मेन बाजू म्हणजे हेच आहे, माणसं हसवणं मग पैसे देते. मग साने गुरुजींनी म्हणलेलंच आहे, करील जो मनोरंजन मोलाचे, झडेले नाते त्याचे ईश्वराशे. म्हणजे जो मनोरंजन करतो त्याचं नातं डायरेक्ट ईश्वराशे म्हणून सांगितलं. ह्या पद्धतीप्रमाणे आपलं आवाज अजून कशा मग आवाज मग अशी एक पाठ असते, वातावरण निर्मिती करायची, मग आवाज काढायचा, मग माणसाला पटायचं, पटवून द्यावं लागते ना. गाव सामसूम झोपलेला आहे, चौकात 2 दारोडेच भांडण लागलेलं आहे. 2 दारोडी कोणाला ऐक नाही, ते कोण सोडवायला येईना, कोण रोज सोडवायचं, रोजचं मड कोण रड त्याला. मग ती दारोडी एकामेकाला शिवाय देते ती. असं एक वातावरण आहे एका गावात. मग तिथं कुत्रे झोपलेलं असतं, ती दारोडेच भांडण ऐकून त्याची झोप मोड झालेली असते, कुत्र्याची. मग कुत्रा आपल्या भाषेत दारोड्याला शिवाय देतं. कसं देतं हे एक आयटम सांगायचं मी. असा कुत्र्याचा आवाज काढायचो. मग कुत्र काय म्हणतं, गपागिरी आई घालू. मग माणसाला पटायचं, हे कुत्र त्याच्या भाषेत शिवाय देतं. मग कुत्र शिवाय दिल्यानंतर कुत्र्याची भाषा दारोड्याला कळती, मग दारोड्याचं भांडण मिटतं. असे पटवून सांगायचो. हा की विनोद फार फेमस असायचा त्या आवाज की दुनियामधला. कुत्र्याचा आवाज त्यांना भारी वाटायचा. मग शेळ्या मेंढ्याचा आवाज काढायचो. येलेली शेळी असते, मग ती आपल्या पिल्याला चाटताना कशी आवाज काढते, हा एक आवाज काढायचो. असा एक आवाज काढायचो. मग काय काय विनोदी माणसं म्हणा, आता शेळीचा आवाज काढलाय, बोकडाचा काढाय. मग रसिक तर काय साधी असते ती सांगा. म्हणजे गाणाऱ्यापेक्षा ऐकणार चातुर आहे, वाडवडिलांनी म्हणलेला आहे. मग काय काय माणसं बोकडाचा आवाज काढा म्हणा, हटून बसायची. पण बोकडाचा आवाज काढायसाठी 50 म्हणता 100 घ्या म्हणायची. पण बोकडाचा आवाज काढा. मग आता नाही लाजण काढावं लागायचा रसिक असल्यामुळं. मग ह्या आवाजाला शेळीपेक्षा आवाजापेक्षा बक्षीस जादा व्हायचं. म्हणजे अशी बी घटना झाल्या बोकडाच्या आवाजाला. म्हणजे कधी हो काय हो, म्हणजे कसं आहे, तमाशाला तोबा गर्दी असते आणि भजनाला पेटीवाला मिळत नाही. म्हणजे असे बी आहे हो.
म्हणजे अशा आवाज की दुनिया काढायचो. अजून मग इतर पुन्हा प्राण्यांचे होय हिरोचे आवाज काढायचो. हिरोचे आवाज काढायचो. कोणाची काढायचे? मग किशोर कुमारची गाणी बर तेव्हा गाजलेला काळ मोहम्मद रफी किशोर कुमार हां. ही त्यांचा एक जमाना होता. बर मग मला ती आवाज की दुनिया तर अगदी ठोसच म्हणायला हवाय, तुम्ही आवाज की दुनिया काढा म्हणायची. हां 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 मग मी म्हणतानाच म्हणायचं आपल्या या गलीमध्ये हां आता क्षणामध्ये प्रशांत मोरे येणार आहेत. हां मग कविता मैना म्हणायचो. हां ती वातावरण निर्मिती व्हायची ना. हां आता प्रशांतचे मोरेनंतर किशोर कुमार येत आहेत म्हणायचो. बर मग किशोर कुमारचं गाणं म्हणायचो. हां हो साथी रे तेरे बिना भी क्या जीना, तेरे बिना भी क्या जीना. हो 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 फूलों में तू कलियों में तू ही तू, तेरे बिना मेरी मेरे बिना तेरी ये जिंदगी ना, तेरे बिना भी क्या जीना. हो हो हो. हिंदी गाणी पण म्हणायची का मग? हो हिंदी गाणी म्हणायचो. मग मधनं म्हणायचं तुम्हाला किशोर कुमार जर आवडला असला, तुमचं किशोर कुमारवर जर खरं प्रेम असेल तर 100% तुम्ही बक्षीस देणार. 100% खिशात हात घालणारी माणसं हां. बक्षीस देणार. मग काही जण मोहम्मद रफीची फॅन असायची, हां. मोहम्मद रफीचं गाणं म्हणायची. बर ज्याचे त्याचे फॅन ज्याची याड ज्याला गोड, हां 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 सगळ्यात गोड काय तर ज्याची याड त्यालाच गोड आहे शेवटी. हां हां मग मोहम्मद रफीचं बी गाणं म्हणायचो. हो आजा हो आजा आजा तुझको पुकारे मेरा प्यार है, मेरा प्यार है. ओ ओ, मैं तो मिटा हूँ तेरी चाह में, तुझको पुकारे मेरा प्यार है. ओ ओ एवढी झलक दावली की 50 रुपये निश्चित बक्षीस येईल. बर 2 मिनिटांमध्ये बक्षीस. हां एवढा अंतर जर वाढला हां मग काय सुरेश वाडकरची फॅन असायची, हां म्हणाई राव सुरेश वाडकरचं म्हणाई गाणं. हां मग त्या काळी गाजलेलं गाणं असायचं. और इस दिल में क्या रखा है, तेरा ही दर्द छुपा रखा है, तेरा ही नाम लिखा रखा है. दिल मेरा है चीर के देखे क्या लिखा है, तेरा ही नाम लिखा रखा है, तेरा ही दर्द छुपा रखा है, तेरा ही दर्द छुपा रखा है. मग काय काय जणांनी खरं प्रेम केलेलं असाय त्याच्या डोळ्यातनं पाणी यायचं. मग म्हणजे अशी प्रसंग आले. मग काय काय रसिक रडरडत ती बक्षीस द्यायची. मला वाईट वाटायचं. आता मी हसवायसाठी गाणी म्हणतोय, रसिक रडतोय म्हणल्यावर मला वाईट वाटायचं. मग असू द्या म्हणायची, ही प्रेम प्रेयशी तुम्हाला ह्या जन्मात नाही भेटली तर दुसऱ्या जन्मात भेटेल. मग त्याला खुश करायचो. खुश करायसाठी काही विनोदी कविता असायच्या. मग ती माझ्या प्राध्यापक दत्ता सलगरच्या काही कविता 4 ओळी फार सुंदर लिहायची. ती कविता मी सादर करायचो आणि त्यांना हसवायचो. कोणती होती कविता? ती लई दिसानं स्टँडवर भेटली, ती लई दिसानं स्टँडवर भेटली, माझ्याकडं पाहून हसत होती, माझ्याकडं पाहून हसत होती, आणि मी दिलेल्या रुमालानं शंभूड पोराचा पुसत होती. मी म्हणालो आई दगाबाज लेकरानं काय केलं, मी म्हणालो आई दगाबाज लेकरानं काय केलं, मी त्याला काकेला घेतलं, लेकरू बी निघालं चावाट, माझंच बिस्किट खाऊन माझ्याच अंगावर मुतलं. म्हणजे प्रेमात असं कधी कधी होतंय म्हणायचो. मग ती रडायला लागलेला रसिक हसायचा. मग अशा विचारवळ्या सादर करायचो गणपतीच्या म्हणजे कार्यक्रमामध्ये. तुम्ही जी लिहिलेली जी प्रेम कविता ती कुठली हो? म्हणजे ती हालीच्या प्रेमावर होती.
म्हणजे आता ते तुम्हाला नको म्हणजे हालीचं प्रेम कसं आहे आणि पहिलं प्रेम कसं हां ते लैला मजनूचं प्रेम वेगळं सलीमा अनारकलीचं प्रेम वेगळं आणि आजचं हे चायना प्रेम म्हणतो मी त्याला माझ्या भाषेत बरं बरं हां याला काय म्हणतो चायना प्रेम मेड इन चायना हा चायना प्रेम मग ती प्रेमावरली गाणं होतं ती मला रसिक बऱ्याच वेळा म्हणायला हवायची हां आणि कशाची प्रीतीन कशाचं प्यार ग हिरसाल पोर लई वंगाळ झार ग मैना हिरसाल दुनिया लई वंगाळ झार ग कशाची कसमे कशाची वादे ऐकून घे कृष्णाच्या राधे ऐकून घे कृष्णाच्या राधे ते राधा कृष्णाचं प्रेम सत्ययुगातलं पण आताच कसं कशाची कसमे कशाची वादे ऐकून घे कृष्णाच्या राधे सारा भामट्याचा बाजार ग आणि हिरसाल दुनिया लई वंगाळ झार ग हिरसाल पोर लई वंगाळ झार ग म्हणजे हल्लीचं प्रेम हे असं चायना प्रेम म्हणजे चपल्या बदलल्यासारखं महबूबा बदलते ती आपण कापडे कशी बदलतो एक जुनी झाली की नवी घालतो हे असलं चायना प्रेम मग हे चायना प्रेमावर ही प्रेम कविता असायची मग हे माणसाला भारी वाटायची मग चायना प्रेमामध्ये फसलेल्या माणसाचं कसं असायचं मग त्यांच्यासाठी बी हिंदी शेर शायरी मी मधनं बर म्हणजे माझा मेन बाज हसवणं हां मला माणसं हसवल्याशिवाय करमत नाही काही करून हसवायची माणसं हां माणसं हसल्याशिवाय बक्षीस देत नाहीत हां ही 100% खात्री हमे तर हात बटेने लोटा प्रेमात फसल्यावर माणसं कुठे जाते ती ढाब्यावर जाते ती हमे ते हात बटेने लोटा देशी में क्या दम था जिस गटार में मैं डोबा वहा पाणी थोडा कम था मग असंही मधनं शेर शायरी विनोदी चुटका हाणायचो मग ती माणसाला भारी वाटायची मग त्यामुळे मला पुन्हा पुन्हा सांगायची एका एका गल्लीत मला 2-2 वेळा कार्यक्रमाला बोलवलं काही वेळा 3-3 वेळा बोलवलं पण माझा कार्यक्रम तुम्हाला आवडला नाही असा मला आयुष्य भेटला नाही रसिक तुमचं गाणं आवडलं नाही तुमचं काय म्हणलेलं तुम्ही पटलं नाही असा मला कोणी भेटला नाही आज पतूर तर मला काय मग तसा अनुभव आला नाही तुमचं गाणं भारी वाटलं कलेचं कौतुक करणारे भरपूर भेटले मग ह्या कार्यक्रमामध्ये ही जातीवरची ओव्या वगैरे धनगरी ओव्या ही सादर करत होता का तुम्ही होय करत होती की होय ती माणसं आवर्जून माझा गाण्याचा टेजच तसा असायचा हां कलावंत एक कला अनेक सादर करते दिगंबर भाऊ सरगर म्हणजे ऊस जसा गोड लागतो तसा माणसं मुळासकट खाया बघते ती तशी माझी कार्यक्रमाची मी गोडी लावायची बर 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 पुन्हा काय पुढं काय पुन्हा काय पुढं काय माणसाला असं म्हणजे उत्सुकता राहायची ना ती म्हणा बरं ती जातीवरच्या ओव्या जरा ते नातेसंबंधावरच्या होय जातीवली ओवी म्हणून मी आठवली का त्या हां मग ते जातीवली ओवी तर म्हणजे अशा रसिकता म्हणजे फार फेमस आहे ओवी बंधुरे सिपाया तू दे दे रुपाया चोळीच्या खणाला दादा दीपवाळी सणाला चोळीच्या खणाला दादा दीपवाळी सणाला चोळीच्या खणाला दादा दीपवाळी सणाला बंधुरे सिपाया तू दे रुपाया मला प्रत्येक कार्यक्रमात ही ओवी म्हणायला होती अजून सुद्धा बर ही ओवी कोणाची माहीत नाही पण अशीच ऐकून पाठ केलेली म्हणलेलो हे नारीच लेन अलबाई बाजारी नवीन हे नारीच लेन अलबाई बाजारी नवीन हे धन्याचं नाव हाती गोंदाव म्हणीत धन्याचं नाव हाती गोंदाव म्हणीत आणि दादाच्या नावासाठी नांदाव म्हणीत हे दादाच्या नावासाठी नांदाव म्हणीत म्हणजे पहिल्या काळातल्या बहिणी अशा होत्या आता नवऱ्याने एक शिवी दिली की भावाला फोन करते मला मारलंय म्हणते तू नेला ये मग आता सगळं फास्ट झाले भाऊ लगेच येतोय गाडीवर फक्त हातात मोबाईल आहेत ना हा मोबाईल ही मोबाईल म्हणजे काड्याच डबडे झाले हा माणसं म्हणतात मोबाईल चांगला बी तेवढा आणि वाईट बी तेवढा मोबाईल वाईट नाही माणसाची वृत्ती वाईट आहे बरोबर ते काय आपल्याला झोपल्यावर काय म्हणतोय बाबा वाईट बोल मला घेऊ उचल म्हणतोय का नाही म्हणत. नाही मग ही गाणं मोहरला अंतरा
हे दारात तान माझ उन्हात उघड, हे दारात तान माझ उन्हात उघड, झाकाया मिळना त्याला अर्ध लुगड, झाकाया मिळना त्याला अर्ध लुगड, दुबळ्या वाडीची मी दुबळी बहीण, डोंगर दारी माझ्या लोटल आईन, डोंगर दारी माझ्या लोटल आईन, हे बंधुरे शिपाया तू देर दे रुपाया, चोळीच्या खणाला दादा दीपवाळी सणाला, चोळीच्या खणाला दादा दीपवाळी सणाला. म्हणजे पहिल्या बहिणीचा आणि भावाचा अंतर बी मध्ये मध्ये सांगावं लागते माणसाला, त्याशिवाय म्हणजे मन रमत नाही हो. पहिल्या बहिणी कशा होत्या, आताच्या बहिणी कशा आहेत, असं त्याला मीठ थोडं लावलं की म्हणजे त्याला मीठ लावलं म्हणजे माणसं काय रोज भाकरी खात नाहीत म्हणजे कधी चपाती कधी कांदा पोह, तसं या गाण्याचं हो. म्हणजे सारखं काय माणसं रेग्युलर गाणं ऐकत नाही, त्या इंदुरेकरासारखं थोडं चुटकं हाणावं लागते, त्याशिवाय माणसं हसत नाहीत. मग हे गाणं ही अशी भाऊ बहिणीची गाणी आम्ही म्हणतो. नकुर दादा डोळ पाहण्यानं भरूच, नको माझ्या संसाराची काळजी करूच, उपाशी पोटाला या पाहला मी भरीन, उपाशी पोटाला या पाहला मी भरीन, गरीब संसाराचा कळस चढवीन, गरीब संसाराचा कळस चढवीन, भावा रे बंधवा तू दादा रे बंधवा, हिरव्या चोळीवर बाई मोत्याचा चांदवा, हिरव्या चोळीवर बाई मोत्याचा चांदवा. म्हणजे कसं व्हायला लागले, खरं बोलणार माझ्यासारखं वाळायला लागले तुम्हाला सांगायचं म्हणजे, आणि खोटं बोलणार बेडकासारखं भोगायला लागले. म्हणजे खरं आणि खोट्याची ही खायली तुम्हाला म्हणून जाऊ. म्हणजे या कलिया युगात कसं चाललंय, पहिले सत्ययुगात कसं होतं आणि कलियुगात कसं आहे ह्याचं अंतर सांगणारी. पण सत्याला नाही थाराव हालीच्या जमान्यात, विचार नाही बराव हालीच्या जमान्यात, सत्याला नाही थाराव हालीच्या जमान्यात, भावा भावात मारामारी, घरच्या घरीच दादागिरी, धाकलं थोरल्याची गचुरी धरी, मधी म्हाताडी धडपड करीव हालीच्या जमान्यात, म्हाताडी धडपड करीव हालीच्या जमान्यात. मग भावाभावात मारामारी कशासाठी आहे, हिरीतल्या पाण्यासाठी, बांध वरुंब्यासाठी. हिरीतलं पाणी हिरीतच असतं या, हिरीतलं पाणी हिरीत असतं या. भाऊ म्हणते तुझ्या अंगातलं पाणी बघतो, म्हणजे हाली या जमान्यातलं आहे. मोटर जळले त्याला कोण बघना, डेपोतली फीज गेलेली असते त्याकडे त्याला कोण बघत नाही. पण भाव म्हणजे वाडवडलाची म्हणच आहे, गाव मोहर गेलं तर चालतंय काय, पण भाव मोहर जाऊ द्यायचा नाही. ही अशी परिस्थिती, ही कौरव पांडवापासून चालत आलेले सोडा, ही काय आजकाल नाही. सुन लोळती या पलगावरी, सासू धुन या भांडी करी, नवरा नळाला पाणी भरीव हालीच्या जमान्यात, नवरा नळाला पाणी भरीव हालीच्या जमान्यात. नळाला पाणी भरल्याशिवाय नवऱ्याला आनंद नाही. आता लाडक्या बहिणीमुळे तर नवऱ्याच लई अवघड झाली. मग बायको संग वाकडे तर खाय घे चोरीची लाकडे, असा प्रकार आहे. माझी तर काय विषय आहे, माझी बायको घरी आहे म्हणून मी छाती काढून गाणं म्हणतो. मग असं बी रसिकामध्ये म्हणावं लागते, स्वतःला सुद्धा टोला हाणून घ्यावं लागते, तेव्हा माणसं हसतील. म्हणजे माणसं हसवायसाठी अशा ही ठुमऱ्या ह्याला खायली म्हणायचं. विनोदी ठिमुरी म्हणा घे, विनोदी विनोदी म्हणजे विनोदी ठुमरी म्हणता. मग म्हणली आपण दारोड्याची का अजून एखादी म्हणा, अजून म्हणा घे. दारोड सोडून दुसऱ्या विषयावरती अशी आहे का अजून? हा दुसरे म्हणतोय. एवढी आंब्याची आंबराई, एवढी आंब्याची आंबराई, केला गुळानं नास, नवरा मिळाला गांजा खास ग, मिळाला गांजा खास, मिळाला गांजा खास ग, मिळाला गांजा खास. मी अशी लग्नामध्ये अशी ठुमऱ्या म्हणावं लागायच्या. मग तेव्हा माणसं हसायची. एखादा गांजा वाढणारा जर बक्षीस दिलं
माणसराव ह्यांच्यावर एक म्हणायची, बरं. मग त्यांच्यावर एक म्हणायची. हां. हे अशी नवरा मिळाला गांजा खास. हां मला हे सांगा तुम्ही शिक्षण किती झालं? हा शिक्षण 6वी फेल. शिक्षण होय. कसं काय मग हे तुम्हाला सुचलं कसं काय हो म्हणजे माणसं म्हणते ती, माणसं बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमाला गेलो मी इंग्लिश वाक्य मधनं मारतो. हां समोरला माणूस जर तसा भेटला तर हिंदी बोलतो, इंग्लिश बोलतो बऱ्याच वेळा. हां मोडकी तुडकी इंग्लिश येते, मला काही एवढे भारी इंग्लिश येत नाही. हां पण माणसं मग म्हणते ती इंग्लिशही करतो. हां मग ती माणसं म्हणतात ना आईला तुम्हाला कसं काय हां हे जमतं कसं काय. हां. तर मला काय म्हणायचं आहे, म्हणजे ज्ञान ही शिक्षण आहे पारड्यात जोकायची गोष्ट नव्हे. ज्ञान ही अनमोल आहे, त्याला शिक्षणच पारडे लागत नाही. मला सांगा म्हणजे असे अनेक साधू संत आहेत, आपण त्यांच्या शिक्षणाकडे जातोय का कधी? नाही आपल्याला कधी इकडे जाय नाही. पण त्यांचा अभंग, त्यांची भारुडं, त्यांच्यावर आता PhD करतील लोक. हां 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 त्यांच्या अभंगावर PhD होते. आता संत जनाबाई हां शिक्षणाचा विषय सोडा, हां त्यांचं शिक्षण त्यांनाच माहीत किती आहे. बरोबर. आपल्याला ती काही माप काढायची गरज नाही, हां, शिक्षण नाही त्यांचं. आपल्याला काही माहिती नाही. हां कर्मवीर भाऊराव पाटील किती शाळा काढल्या, त्यांचं शिक्षण. म्हणून म्हणतो की शिक्षणाला ज्ञानाच्या पार्ट्यात जोकायची मी तर कधी चुकी केली नाही आयुष्यात. बरोबर आहे. शिक्षणाचा ज्ञानाचा काही मला म्हणजे फारसा संबंध आहे असं मला तरी स्वतःला वाटत नाही. हां हां